मुंबईकरांसाठी गुड न्यूज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 29% पाणीसाठा, 7 धरणांमध्ये सकाळी 6 वाजता सरासरी 28.92% पाणीसाठा। कालच्या तुलनेत पाणीसाठ्यामध्ये तब्बल 14% वाढ। सर्वात मोठ्या भातसा धरणामध्ये 24.50% पाणीसाठा। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। अनेक सोसायट्या, चाळी आणि दुकानांमध्ये अजूनही पाणी जैसे थेच। 24 तासांपासून लाईट नाही, मोबाईल इंटरनेट सेवा बंद, इन्व्हर्टर देखील बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न। नालासोपाऱ्यातील रेल्वे ट्रॅकवर अजूनही पाणी साचलेलं आहे। वसई ते नालासोपारा दरम्यान रेल्वे अत्यंत धीम्या गतीनं लोकल सेवा सुरू। रुळालगतचा रस्ता आणि दुकानं पाण्याखाली। वसईतल्या अनेक इमारतींमध्ये पावसाचं पाणी, रहिवासी व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान। पावसाचं पाणी घरात, फर्निचर, अन्नधान्य घुसलं। पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आजही कायम। सूर्या, वैतरणा, देहरजा, पिंजाळ नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। मनोर, पालघर आणि वरई सफाळे रस्त्यावर पाणी, वाहतूक बंद। पालघरमध्ये वैतरणा नदीला मोठा पूर। मनोर पालघर रोडवरील कोळसा पूल पाण्याखाली, वाहतूक बंद। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डाकिवली गावामध्ये पुराचं पाणी शिरलं। काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। गावच्या आजूबाजूला असलेले नैसर्गिक नाले काही विकासकांनी बंद केल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा ग्रामस्थांचा आरोप। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपलं। सफाळे साखरे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रुग्णाची कार पुलात अडकली। साखरे नावजेच्या तरुणांनी दोरीच्या मदतीनं कारसह रुग्णाला सुखरूप बाहेर काढलं। रुग्णाला नंतर रुग्णवाहिकेतून पर्यायी मार्गानं रुग्णालयात आलं। पालघर तालुक्यातील दहिसरमधील वैभवी पाटील यांच्या घरावर चिंचेचं मोठं झाड कोसळलं। झाड कोसळून घराचं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी। डहाणू रोड ते पनवेल वसई रोड दरम्यानच्या गाड्या रद्द। मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे रेल्वे गाड्या रद्द। डहाणू रोड ते पनवेल दरम्यानच्या 2 गाड्या रद्द। वसई रोड ते पनवेल दरम्यानच्या 4 गाड्या रद्द। बोरिवली वलसाड, बोरिवली डहाणू रोड दरम्यानच्या गाड्या देखील रद्द। ठाण्यातल्या गोखले रोडवरच्या पोस्ट ऑफिसच्या आवारामध्ये भलं मोठं झाड उन्मळून पडलं। झाडामुळे ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यास अडथळे। पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप। ठाण्यातल्या कळव्यामध्ये झाड इमारतीच्या खिडकीवर कोसळलं। घटनेमध्ये रिक्षाचं नुकसान। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। केडीएमसी आरोग्य केंद्राची भिंत कोसळून कार्यालय जमीनदोस्त। मोठी जीवितहानी टळली। सहाय्यक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांचा सज्जड दम। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कायम राहिल्यास सखल भागामध्ये पाणी साचण्याचा इशारा। भिवंडीमध्ये तानसा नदीच्या पुरामध्ये 50 ते 60 नागरिक अडकले। दक्ष नागरिक फाउंडेशनकडून सर्वांची सुखरूप सुटका। अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी परिसरामध्ये बचावकार्य पूर्ण। नाशिकमध्ये गेल्या 24 तासामध्ये 83.6 मिलीमीटर पाऊस। नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा एकाच दिवसामध्ये 7% वाढला। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 67.74% भरलं। सध्या गौतमी गोदावरी धरणातून केला जातोय विसर्ग। नाशिकमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी ओढे ओसंडून वाहत आहेत। तपोवन परिसरातून गोदावरी नदी खळखळून वाहते। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे रामकुंड आणि गांधी तलाव संपूर्ण पाण्याखाली। मात्र जीव धोक्यात घालून धार्मिक विधी होत असल्याचं चित्र। नाशिकच्या गोदावरी नदीला पुराच्या पाण्यातून अतिउत्साही नागरिकांची स्टंटबाजी। पुराच्या पाण्यातून नदी ओलांडण्याचा अट्टहास। पोलिसांकडून स्टंटबाजी करणाऱ्यांना लाठीचा प्रसार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। या पावसामुळे नार नदी दुथडी भरून वाहते। नदीवरील फरशी पुलावरून देखील पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला खोळंबा। पुढील काही तास अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता।
नाशिकच्या सप्तशृंगगड परिसरामध्ये 7, 8 आणि 9 जुलैपर्यंत प्रवेशबंदी. नांदुरी सप्तशृंगगड घाट मार्गही राहणार बंद. सप्तशृंगगड धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ तसंच पर्यटन स्थळांवरील प्रवेशाला बंदी. दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे निर्णय. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये घरांची पडझड, भांडणं. अंबापूर कळंबमध्ये झालेल्या पावसामुळे शेतातील विहीर खचली. कांदा चाळीतही शिरलं पाणी. नाशिकच्या इगतपुरीच्या खैरेवाडीमध्ये मुसळधार पाऊस. ओहळाला पाणी वाढल्यामुळे नागरिक गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करतायत. रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करण्याची आदिवासी बांधवांची. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाहिणे आणि भिलमाळला जोडणारा पर्यायी रस्ता खचला. पूल बांधकामासाठी बनवलेला हा रस्ता पावसामुळे वाहून गेला. त्र्यंबकेश्वरहून वाडा आणि पालघरला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. इगतपुरीमध्ये सर्वाधिक 200 मिलीमीटर पाऊस. त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद. सततच्या पावसामुळे प्रशासन सतर्क. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय. पिंपरी फाट्यापासून सर्व पर्यटन स्थळांवर पोलिसांची कडक नाकाबंदी. दरड आणि पाण्याच्या धोक्यामुळे कोणालाही प्रवेशबंदी. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील भाबडबारी घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका. त्यामुळे आज भाबडबारी घाट वाहतुकीसाठी राहणार बंद. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना. नाशिकच्या इगतपुरीमधील लोकप्रिय उंटदरी अर्थातच कॅमल पॉइंट पर्यटकांसाठी बंद. रेड अलर्ट आणि ढगफुटीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा सुरक्षा निर्णय. सध्या पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस. एकही पर्यटक नाही. नाशिक मुंबई महामार्गावर मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याची चादर. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठ्या अडचणी. जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटामध्ये मुसळधार पावसाचा फटका. घाटातील एका ठिकाणी दगड, माती आणि झाडाचा काही भाग रस्त्यावर कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये हिवाळा पॉईंटजवळ दगड आणि मातीचा भराव खाली आला. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मातीचा भराव खाली. वाहतूक एकेरी मार्गाने. लोणावळ्याला कालच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. गेले 24 तासामध्ये तब्बल 490 मिलीमीटर पावसाची नोंद. आजवरचा हा विक्रमी पाऊस असल्याचं बोललं जातं. परिसरातल्या शाळांनाही सुरू. पुण्यातल्या खडकवासला धरणात 80% अधिक पाणी. कालव्यामधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यात सुरू असलेल्या पावसानं उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ. धरणाची पाणीपातळी सध्या 19% असाच पाऊस सुरू राहिल्यास पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता. पुण्याच्या मावळमधील विसापूर किल्ल्याची कडा कोसळून अख्खं घर गाडलं गेलं. सोमवारी पहाटे 4 वाजता कोसळलेल्या कड्याचं भयावह दृश्य समोर. दुर्घटनेनंतर पाण्याचा मोठा प्रवाह तयार. पाटणवर ओढवलं अस्मानी संकट. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या दावडी गावामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा. दावडी स्मशानभूमीची अर्धी जागा आणि संरक्षक भिंत पाण्यात वाहून गेली. घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती. प्रशासनानं तातडीनं पंचनामा करण्याची मागणी. पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये पाण्याचा नैसर्गिक ओढा बुजवून अतिक्रमण केल्यामुळे पाणी रहिवासी भागात शिरलं. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बस अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. पिंपरी चिंचवडमध्ये पूरस्थितीची जेसीबीमध्ये बसून पाहणी करणाऱ्या भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड आणि पालिका अधिकाऱ्यांवर चहूबाजूंनी टीका. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर. यामुळे नदीचं पाणी परिसरातल्या शेतात शिरलं. ड्रोन दृश्यांमधून पंचगंगा नदीचं रौद्ररूप कॅमेऱ्यात चित्र. कोल्हापूरच्या गगनबावडा रोडवरच्या परखंडमध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं. झाडामुळे या मार्गावरची वाहतूक तात्पुरती बंद. सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ऐतवडे खुर्दमधील वारणा पुलावरून प्रवास न करण्याच्या सूचना.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बहेमधील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली. कृष्णेची पातळी 18 फुटांवर. आतापर्यंत कृष्णेवरील बहे आणि सांगलीवाडी तसंच म्हैसाळ असे 3 बंधारे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांचं विहंगम ड्रोन दृश्य समोर. सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली. कृष्णा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यातल्या दुर्गम कांतारी खोऱ्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे दरडी झाडं कोसळून 16 गावांचा संपर्क तुटला. भात शेतीचं देखील मोठं नुकसान, तर रस्ते आणि पूल खचले. जनजीवन विस्कळीत. साताऱ्याच्या पश्चिम घाटामध्ये मुसळधार पाऊस. कोयना धरणामध्ये 36 टीएमसी पाणी. संगमनगरचा जुना पूल, निसरे आणि तांबे बंधारे पाण्याखाली. कोयना कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत.